लग्न समारंभात चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश. 19 लाखांचा मुद्देमाल जप्त. यवतमाळमध्ये लग्न समारंभातील गर्दीचा फायदा घेऊन दागिने आणि रोकड चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा अवधूतवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 116 ग्रॅम सोने असा सुमारे 19,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील एका बालकाला ताब्यात घेण्यात आलं असून मोठ्या टोळीचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. गेल्या वर्षभरात शहरातील विविध मंगल कार्यालय लॉनमध्ये अशा चोरीच्या घटना घडत होत्या. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत खेडी जिल्हा राजगड येथून त्याला ताब्यात घेतले. या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होतो आहे. यवतमाळ शहरामध्ये मागील काही दिवसामध्ये लग्न समारंभामध्ये जे नातेवाईक आहेत किंवा जे लग्न समारंभाला आलेले आहेत त्यांच्या बॅगमधून चोऱ्या करण्याच्या घटना घडल्या होत्या. तर आपण तिथे काही फुटेज वगैरे आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारावरती काही आरोपी निष्पन्न करून मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील ते आरोपी असल्याचे आपल्याला लक्षात आलं होतं. तर आपली एक विशेष पथक आपण तयार केलं होतं APSC काळजी नंबर यांच्या नेतृत्वात, आणि ते पथकाला आपण तिकडे मध्ये पाठवून सदर विविध संघर्षग्रस्त बालक होता त्याला आपण ताब्यात घेऊन त्याच्याकडनं 3 गुन्ह्यातील मुद्देमाल जो आहे हा रिकवर केलेला आहे. त्यापैकी 2 गुन्हे जे आहेत हे अवधूतवाडी पोलीस स्टेशनातील आहे आणि एक गुन्हा जो आहे हा लोहारा पोलीस स्टेशनात दिलेला आहे. तर त्याच्याकडून आपण जवळजवळ याच्यामध्ये 19,06,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जो आहे हा आपण रिकवर केलेला आहे. त्यामध्ये 116 ग्रॅम सोनं आहे आणि जवळजवळ 20,000 रुपये ही कॅश आहे.